उत्पन्नाकडे नेतं, नुकसानाकडे नेत नाही. तुम्हाला निर्माण करायला शिकवतं, तोडायला शिकवत नाही. ते म्हणजे धर्म. सनातन संस्कृतीचा कितीतरी फॉलोअर्स वाढलेले आहेत, कारण की आपण उत्पन्न करायला शिकवतो, निर्माण करायला शिकवतो. पूजा केल्याने देह शुद्ध होतो आपला, त्याचा तर देह शुद्ध झालेलाच आहे, म्हणून तो देव आहे. म्हणजे काय आहे की संकल्प केला तर सिद्धी प्राप्त होते. आता पूर्वीच्या काळी लोकांना लॉ ऑफ अट्रॅक्शन अशा पद्धतीने शिकवलं जायचं. तीर्थक्षेत्रावर ज्या पूजा होतात त्या काही वेळेस पित्रांसंदर्भात असतात, वैयक्तिक शांतिका असतात, त्या काही संगमावर करायला सांगितलेल्या आहे. मग आता नक्षत्र शांती, आता प्रत्येकाच्याच पत्रिकेमध्ये दोष असतात असं काही नाही. तीर्थक्षेत्रावर जाऊन पिकनिक करण्यापेक्षा मुक्काम केला पाहिजे. मित्रांनो, धर्म म्हणजे काय, ग्रहांची शांती म्हणजे काय, खरंच पूजा आणि यज्ञ करताना अन्नाचे नासाडे होते का, नक्षत्र शांती म्हणजे काय, किंवा सत्यनारायणाची पूजा का करावी, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्यासोबत बेलापूरवरून जितेंद्र कुलकर्णी हे गुरुजी आहेत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू होण्याच्या आधी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा. गुरुजी, माझा पहिला प्रश्न असा आहे की धर्म म्हणजे काय? खूप छान प्रश्न विचारला. धर्म म्हणजे मला असं वाटतं की नीतीने चालणे, सत्याने चालणे. आता सत्यात आपण सगळेच जण बोलतो, पण त्याला फॉलो करायचा एक झेंडा रुजवणे ज्याला म्हणतो आपण, तो म्हणजे धर्म आहे. वाईट गोष्टींपासून तुम्हाला जो घाबरवतो, वाईट गोष्ट करण्यापासून, उदाहरणार्थ आपल्याला सोन्याचं एक नाणं पडलेलं दिसलं, तर ते जर कधी 1 ग्रॅमचं असेल तर आपण 1 मिनिटासाठी बोलू, हा कोणाचं आहे घ्या. आता 1 किलोचं असेल तर आपण काय करू, पहिले ठेवून घेऊ. तर तिथेही तुम्हाला धर्म फॉलो करता आला पाहिजे. तुमच्या पायातली चप्पल घसरली नाही पाहिजे. जसं की आपल्याच नातेवाईकांशी युद्ध करायचंय, पहिल्यांदा शस्त्र टाकलं अर्जुनाने, तर ते नाही, तुला धर्म आचरण करायचंच आहे. जरी कोणीही असलं तरी तुला रूल तिथे फॉलो करायचेच आहे. हे जे शिकवतो ते म्हणजे धर्म. तुम्हाला उत्पन्नाकडे नेतं, नुकसानाकडे नेत नाही. तुम्हाला निर्माण करायला शिकवतं, तोडायला शिकवत नाही. ते म्हणजे धर्म. तर अशा पद्धतीने आपण जेव्हा धर्म फॉलो करतो तेव्हा समाजासमोर आपली एक मिसाल ज्याला म्हणतो आपण, एक उद्देश असतो, तो आपण ठेवतो. आज सनातन संस्कृतीचा कितीतरी फॉलोअर्स वाढलेले आहेत, कारण की आपण उत्पन्न करायला शिकवतो, निर्माण करायला शिकवतो. साधं कागदावर तुम्हाला पेंटिंग करता येणार नाही, अशी कलाकृती सुद्धा दगडात कोरली आहे लोकांनी पूर्वीच्या काळी. आता त्यांनी तो धर्म पाळला, त्या पद्धतीचं हे केलं, जतन केलं, तो म्हणजे धर्म आहे. आता 10 कोटीची पॉलिसी आहे एखाद्या व्यक्तीची, तो व्यक्ती पुढच्या 2 दिवसात मरणार आहे आणि रात्री 12 वाजता पॉलिसी संपणार आहे. त्याचीच मुलं त्याला मारून टाकतील. मग यांनी धर्म फॉलो केला का? नाही केला. मग यांनी तो धर्म फॉलो केलाच नाही. किंवा एखाद्या सिच्युएशनला कधी कधी आपल्याला खोटं बोलावं लागतं, काही गोष्टी आपल्याला येतात, पण आपल्या परिवारात किंवा आपल्या समाजामध्ये, आपल्या धर्मामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की नाही नाही, हा व्यक्ती म्हणजे नो एक्सक्यूज, तिथं तो फॉलो करणार म्हणजे करणार. आता ही संस्कृती, त्याला जर कधी विचारलं का रे तू शाळेत शिकला? नाही. तू कुठे शिकला? मी असा असा संकल्प केला, त्याच्यातनं मला असं निर्माण झालं. आता काही लोक नास्तिक असतात, पण त्यांची कर्मावर इतकी सुंदर श्रद्धा असते. मग ते म्हणतात की आमच्याकडे असे असे कीर्तनकार आले होते, किंवा असा असा विषय झाला होता, किंवा माझे वडील असं होते म्हणून मी असा झालो, म्हणून हा फॉलो करायला लागलो. त्यामुळे, आणि हे आपण एका पिढीतनं दुसऱ्या पिढीला देतोय. त्यामुळे दिलं काय, नाही तर पशुच आहे आपण. आपण खाणं पिणं आणि मैथून, त्याच्याशिवाय दुसरं केलंय काय? पृथ्वीवर भार आहे आपण. बरोबर आहे. बाकी पशुतुल्य जीवन जगायचं असेल तर तुम्ही नॉर्मल लाईफ जगा, आणि धर्माने आचरण करायचं असेल, संस्कृती जतन करायची असेल, तर तुम्हाला धर्म हा चांगल्या मार्गाला नेतो. खरे खरे, म्हणजे चांगल्या नीतीने कर्तव्याचं पालन करत जगणं, बस हा धर्म आहे. हे म्हणजे धर्म. बरोबर आहे. गुरुजी, आपण सगळी ईश्वराची लेकरं आहोत, तो आपला पालनहार आहे. मग देवाची पूजा करायची काय गरज आहे? आपण लेकरं आहोत ना, तर आपली काळजी घेणं त्याचं काम आहे. मग आपण पूजा वगैरे करून त्यांना प्रसन्न करत राहतो, असं का? आता रडल्याशिवाय तर आई पण दूध पाजत नाही. खरंय. त्यामुळे काय की तुम्हाला स्वतःला तिथे सिद्ध करून दाखवणे. पण मला असं वाटतं की याच्यातनं मी शिकलो काय, याच्यातनं मी घेतलं काय,
तर याच्यातनं आपण हे घ्यायचं की देवाचे जरी लेकरं असलो, आत्मा आणि परमात्मा एकच आहे. जसं की राजाचा मुलगा राजा असतो, तसाच परमात्माचा मुलगा म्हणजे आपला आत्मा, फक्त आपल्याला तो प्रवास आहे. जसा की पावसाळ्यात एक बिंदू पडला तो चिखलात गेला, एक बिंदू पडला तो मोती झाला. तर तुम्हाला ठरवायचंय तुमचा जन्म कुठे झाला हे तुम्हाला माहिती नव्हतं, पण मृत्यू कुठे होईल हे तर माहिती ना तुम्हाला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की गरिबीत जन्म झाला तुमचा, हा तुमचा दोष नाही. श्रीमंतीत जर कधी नाही मेले तुम्ही तर हा तुमचा दोष आहे. तर तुम्हाला स्वतःला सिद्ध करावंच लागतं. जरी तुम्ही आता तुम्ही असं म्हणाल प्रभू श्रीरामांचा जन्म तो तर डायरेक्ट ईश्वरी अवतार, पण त्यांच्या आयुष्यात एवढं दुःख का आलं? वैवाहिक सौख्य नव्हतं त्यांना. हनुमंताला सपोर्टला घेऊन सगळ्यांना घेऊन एका राजाचा मुलगा गेला जंगलात आणि एक तिराहित व्यक्ती माझ्या पत्नीला घेऊन गेलाय. ऍक्च्युली सीता मातेचं हरण नव्हतं झालेलं, खरं सांगायचं त्यांचं सत्व घेतलं होतं. तो चर्चेचा विषय, नंतर आपण त्याच्यावर बोलूया. पण इमॅजिन करा की तुमच्याकडे काहीच नाहीये आणि शेवटी तुम्ही गेलेत आणि तुम्हाला सिद्ध करणंच आहे. मग ते श्रीकृष्ण असो, प्रभू श्रीराम असो, रामकृष्ण परमहंस असो का तुम्ही स्वतः असो. खरंय. तर ते मला असं वाटतं की जरी देवाची मुलं आहे, पूजा केल्यावर देव प्रसन्न होतो. आता हा विषय थोडासा वेगळा आहे. आता मी याच्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. आता अमूल डेअरी ज्याची आहे, अमूल डेअरी विचार करा, गुजरात मध्ये जी अमूल डेअरी आहे, ज्या व्यक्तीची आहे त्याला तुम्ही एक ग्लास दुधाचा आमिष देताय की तू एक ग्लास तुला मी दूध देतो, तू माझ्यासाठी हे काम करतो का? तो हसेल आपल्याकडे बघून. तसा हा परमेश्वर आहे. आपण त्याच्याकडे जातोय आणि सांगतोय की मी तुझ्यासाठी ही पूजा करेल, तू खुश हो. मी तुला नारळ फोडेल, तू खुश हो. मी 11 किलो पेढे वाहिले, मी 15 किलो पेढे वाहिले, मी इतक्या लोकांना जीव घातलं. तर परमेश्वर हसतो की अरे तू 4 गहू पेरले त्याचे 400 मी केले आणि तू मला शिकवतोय. म्हणजे ते आपण नाही हे करू शकत. आपण वडिलांच्या वर नाही जाऊ शकत. त्यांनी आपल्याला ही दुनिया दाखवली, त्यांच्यामुळे त्यांचं हे वंदन आहेच. पूजा केल्याने फायदा होतो तो आपल्याला, आपल्या फायद्यासाठी हे करणे. जसं की आपण अत्तराच्या दुकानाच्या बाजूने गेलो तर आपल्याला अत्तराचा वास येणार आहे. आपण उकिरड्याच्या बाजूने गेलो तर आपल्याला उकिरड्याचा वास येणार आहे. थांबायचं कुठे आणि सोडायचं काय हे तुमच्या हातात. त्याच्यामुळे पूजा केल्याने देह शुद्ध होतो आपला. त्याचा तर देह शुद्ध झालेलाच आहे, म्हणून तो देव आहे. देव आहे. खरंय खरंय. त्याच्यामुळे आपल्याला आपला देह शुद्ध करायचा आहे, आपली प्रगती करून घ्यायची, आपल्याला त्या पदावर जायचंय. त्याच्यामुळे आपल्याला त्या गोष्टी करणंच आहे. त्याच्यामध्ये देव खुश होतो किंवा नाही होत याचा काही संबंधच नाही, खरं सांगायचं. खरंय खरंय खरंय. गुरुजी, बरेच लोक असे म्हणतात की पूजा विधी करताना किंवा यज्ञ करताना अन्नाची नासाडी होते. दूध, दही, तूप, नारळ, बरंच असं अन्न पदार्थ वाया जातात. त्यापेक्षा तुम्ही गरिबांना दान करा, त्यांचं भलं होईल, अशी टोमणे आपल्याला ऐकायला मिळतात. तर कितपत ते खरं आहे? मानसिक विकलांग लोकांच्या काही संकल्पना असतात. बरोबर. आपल्याला वाटतं की ज्याचे हातपाय नाही तो विकलांग आहे, पण असं नाहीये की ज्याला डोक्याचा भाग नाही ना तो पण विकलांगच असतो. तो मानसिक असतो किंवा काही असतो. गरीब कोण आहे साहेब? जो आळशी ना तो गरीब आहे. आज भारतात जर कधी प्रत्येक इंडस्ट्रीला जर कधी विचारलं की भाई तुमचा मेन प्रॉब्लेम काय, तो बोलतो लेबर. तुम्ही किती पैसे द्या, चांगले माणसं कामाला भेटत नाही. पॉइंट आहे. त्याच्यामुळे तुम्ही म्हणतात ना गरिबांना हे द्या ते द्या, तर अन्नदानापेक्षा ना सर विद्यादान हे सर्वश्रेष्ठ आहे. अन्नदानाने तुमची क्षणिक तृप्ती होईल, पण विद्यादानाने तुमच्या पिढीचं आयुष्यभराचं कल्याण होईल. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या भारतामध्ये किंवा या जगात कुठेही गरीब नाही, कोणीही गरीब नाहीये. आहे तो आळशी आहे. मी कित्येक अपंग लोक काम करताना बघितलेत. मी सायंटिस्ट बघितलेला आहे की ज्याचे फक्त 2च बोट एवढे झालत होते. असा सायंटिस्ट जग हलवायचं संशोधन करतोय. तुम्हाला जर कधी करायचंय तर तुम्ही 4x4च्या घरामध्ये सुद्धा करू शकतात आणि फार लक्झरियस लाईफ असेल तिथे सुद्धा तुम्हाला काही करता येणार नाही. म्हणजे असं नाही की शिक्षण दिल्यानंतरच तुम्हाला या सगळ्या गोष्टी होतील. तर गरीब नाही हा एक प्रकार त्या ठिकाणी हे झाला. आता राहिला प्रश्न त्या वस्तू अर्पण करायचा. तर बघा, अलंकार प्रिय विष्णू, जलधारा प्रिय शिवा, भानुप्रिय अर्घा. त्या शिवाला जलधारा फक्त प्रिय आहे. त्याने काही सांगितलं नाही की माझ्यावर येऊन तुम्ही दूध होता की माझ्यावर येऊन दही होता. हे लोक दाखवतात
की मी एवढे कमवले म्हणजे मी 10 लिटर दूध ओतलं, मी तेवढे कमवले म्हणून एवढा मोठा यज्ञ केला, मी तेवढे कमवले म्हणून लाखोंची पूजा केली, तर तो फक्त एक साध्या तांब्याभर स्वच्छ पाण्याने खुश होणार आहे. भानू म्हणजे जो जगाला प्रकाश देतो, त्याला एवढ्याशा पाण्याने काय फरक पडणार आहे? आपले पृथ्वी एवढी छोटी आहे की त्या सूर्यामध्ये 13 लाख पृथ्वीचे चेंडू बसतील एवढा मोठा सूर्य आहे. सूर्य आहे, खरंय. म्हणजे पृथ्वीच एवढी आहे आणि त्याच्यावरचा इतकुसा मी मनुष्य, आणि मी अर्घ्य प्रदान करताना भानूला एवढंस पाणी म्हणजे त्या सूर्याला अर्घ्य प्रदान करतोय. तर ही फक्त भावना आहे ना सर, ही फक्त भावना आहे. आता ते पाणी तिथपर्यंत पोहोचेल का नाही पोहोचेल मला माहिती नाही, पण त्या निमित्ताने मी 5 मिनिटं देवाचं नाव घेतोय. आता मला सांगा, 10,000 लिटर दुधाला दह्यात कन्वर्ट करायचंय तर तुम्हाला एवढंच दही पुरेस आहे. त्याच्यामुळे ही भावना आहे, ती भावना तुम्हाला ठेवायची आहे. त्यामुळे आपल्याकडे जे साहित्य उपलब्ध आहे आणि जे अमृत आहे, पंचामृत अगदी देवालाच व्हायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही खाऊन बघा, उत्तम, ते खूप छान आहे. आणि ते तुम्ही पंचामृत पूजेच्या व्यतिरिक्त दुसऱ्या दिवशी कधी बनवून बघा. तुम्ही शिरा बनवा आणि प्रसाद बनवा, तुम्हाला त्या फक्त गव्हाच्या रव्यामध्ये जेव्हा भक्ती शिरते ना, तेव्हा तो प्रसाद होऊन जातो. पाण्यामध्ये जेव्हा भक्ती शिरते, साधना शिरते, तेव्हा ते तीर्थ होऊन जातं सर. त्याच्यामुळे तुमच्या भजनाला किंवा याला गाणं हे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्याच्यामध्ये जेव्हा भक्ती शिरते तेव्हा ते मंत्र होऊन जातात. अगदी खरंय. आणि त्याच्या मागे उदात्त भावना असते, एक सेवेची भावना असते. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकार म्हणजे काही नकोच आहे, तेरा तुझको अर्पण, शून्य भावना. आणि तेव्हा ते निर्माण जे होतं ते खरं पावर आहे. त्यामुळे यज्ञात जे तूप जाळलं जातं किंवा याचा जो काही अर्थ असतो, आता पूर्वी आपल्याकडे तेवढं दूध तूप होतं. भारतामध्ये कृषीप्रधान देश असल्या कारणाने हजारो गायी होत्या, हजारो गायी दान केल्या जायच्या. विचार करा त्या व्यक्तीकडे किती दान असते. आणि दान असं तसं नाही करायचे, त्या गायीवर 10-10, 20-20 सोन्याचे रिंग लावले जायचे शिंगांवर, आणि मग अशा काही हजार गायी दान केल्या जायच्या. आणि त्यावेळेस यज्ञाचं कॉम्पिटिशन एक प्रकारचं असं होत होतं की त्यामध्ये प्रश्नोत्तर, आता कोण बनेगा करोडपती तुम्हाला आवडतो, त्यावेळेस त्या क्षेत्रातले विद्वान ब्राह्मण येऊन आपली विद्या सादर करायचे आणि तो राजा तेव्हा त्यांना ते दान द्यायचा. असंच दान नव्हतं भेटत. त्यामुळे ते दानाला सुद्धा एक महत्व होतं. आणि ते दान नव्हतं, ते नॉलेजला खरं तर अप्रिशिएट करण्यासाठी. आता त्या व्यक्तीला जो नॉलेजेबल आहे, ज्याने 20-30 वर्ष त्या क्षेत्रात घातले, त्याला तर काहीतरी नॉलेज आलं असेल. बरोबर. आता त्याने जे नॉलेज कमवलंय तो देईल कसं? त्याच्याकडे पैसे असतील तेव्हा. मग हे पैसे त्याच्यात तो वापरायचा की मी माझ्यासारखा. आता मला सांगा, नालंदा आणि तक्षशिलेला अशी कुठली भाषा वापरायची की जगामध्ये सगळीकडचे विद्यार्थी यायचे? तिथे कुठली भाषा वापरणार आहे? त्याच्यामुळे नासाडी म्हणण्यापेक्षा आता असं जर कधी इस्कॉनच्या मंदिरामध्ये जर कधी हे केलं तर ऍपलचा फाउंडर तिथे जाऊन जेवायचा, त्याला तो काळ तिथे हे झाला ना. मग त्यांनी असं विचार केला असता की नाही नाही काही वाटायचं नाही, काही हे नाही करायचं. तर तुमची पडती बाजू काय आहे, ऍक्च्युअल तुमचे प्रॉब्लेम काय मला माहिती नाही, पण तुम्हाला 2 टाइम पोटभर जेवण देणं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे त्याला आसरा देणं किंवा त्या याच्यात या गोष्टी करणं हे फ्लो मध्ये चालणारच. बरोबर. गुरुजी, तुम्ही जसं म्हटले की एखादा शिरा असतो, त्यात जेव्हा भक्ती शिरते तर त्याची चव खूप वेगळी असते. आपण लग्नात जेवण करतो आणि भंडाऱ्यात 2 पदार्थ खातो फक्त आपण, तरी आपल्याला चव जाणवते की भंडाऱ्यातलं जेवण कधी तृप्त करणार असतं. ओके, तर खरंच तो अनुभव मी सुद्धा घेतलेला आहे. शांती पूजा आपण का करतो? आता याचा आन्सर असा आहे की आपण देवपूजा तर रोज करतो. तुम्ही सांगितलं आता की देवाचे लेकरू आहे आपण, मग कशाला त्रास व्हायला पाहिजे किंवा वगैरे वगैरे. तसं रोज स्वच्छता तर आपण करतोच. मग दिवाळीच्या वेळेस अजून स्वच्छता का करतो? की वर्षाचा सण आहे म्हणून स्वच्छता झाली पाहिजे. रोज स्वच्छता करतो, मग त्याच्यात आपण दिवाळी सारखी करत नाही, एकूण एक डबा घासला जातो. ऍक्च्युली आपल्या धर्मात बघा की प्रत्येक 15 दिवसाला, महिन्याला सण आहे. का? की तुम्हाला सगळ्यात जास्त आनंदाची गरज आहे, पाहुणे येण्याची गरज आहे. आता सत्यनारायण पूजा खरी एका खोटी ते सोडा. बरेच लोक म्हणतात सत्यनारायण लग्नानंतर करायलाच पाहिजे, यावेळेस करायला पाहिजे, त्यावेळेस करायला पाहिजे. असं काही कंपल्सरी नाही की असं केलं तर हे होईल. ते फक्त तुम्हाला सांगितलं जातं की असं केलं तर असं होईल. मनाची उदात्त भावना तुमची निर्माण व्हावी, तुमचे विचार स्थिर व्हावे, त्यामुळे काही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या. याचा अर्थ असा नाही की देव आपल्या पाठी धुवून लागलेला आहे, तो मुक्त झालाय, तो देव झालाय म्हणून तो देव आहे, कोणाच्या मागे लागत नाही. तो नवस पूर्ण केला नाही. नवस म्हणजे काय की तुम्हाला तिथपर्यंत तुमच्या विचारांना
स्थिर ठेवणे, स्टेबल ठेवणे. हम्म. आणि ती आपोआप गोष्ट होणार आहे तुमच्या कर्मानेच. पण तोपर्यंत आधार तर पाहिजे ना. हा. जंगलामध्ये एकदम खूप अरण्यात किंवा वाळवंटात हम्म. एखाद्याला सोडलं किंवा अचानक तो थांबला, तर त्याला ती भावना आहे की नाही, माझ्या पाठी देव आहे, मला रस्ता सापडेल. येस. ती भावना आहे. त्याच्यासाठी आपल्याला या गोष्टी फॉलो करायच्या, बरोबर आहे. आणि मानायचे. नवस म्हणजे आपण जसं तुम्ही म्हटलं की सोप्या शब्दात नवस म्हणजे स्वतःला केलेली कमिटमेंट आहे कमेंट म्हणजे आणि संकल्प असतो तो की हे संकल्प. फॉलो केल्यानंतर त्याच्यात एक ऊर्जा येते आणि तो संकल्प पूर्ण होतो. एक्झॅक्टली. मला असं वाटतं की संकल्पात जे आहे ते सिद्धी. येस. म्हणजे काय आहे की संकल्प केला तर सिद्धी प्राप्त होते. आता पूर्वीच्या काळी लोकांना लॉ ऑफ अट्रॅक्शन अशा पद्धतीने शिकवलं जायचं आणि ते नियम फॉलो केले जायचे की बा हा या पद्धतीने असं असं करा, त्या पद्धतीने तसं करा. आता कथेच्या स्वरूपात सांगितलं जायचं आणि ते लोकांना पूर्ण फिट बसणारच आहे. बरोबर. म्हणजे आता लहान मुलांना, जसं की मला एकाने प्रश्न विचारला की मी कसं अध्यात्माला सुरुवात करू किंवा काय हे करू. जसं की लहान मुलांना सुरुवातीला लॅपटॉप नाही दिला जात, सुरुवातीला त्यांना काही खेळणी दिले जातात, त्यांना ते आकडे शिकवले जातात, हळूहळू ते त्या स्टेपवर येतात आणि मग त्यांना मोठं झाल्यावर त्यांना लॅपटॉप किंवा या गोष्टी होतात. तर मूर्तीपूजा किंवा ह्या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला एका ठिकाणी शांत बसून तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करण्याची प्रक्रिया आहे. बरोबर. बाहेर काहीही नाही, सगळं आतमध्येच आहे. येस, येस. तुम्हाला जे काही आता तुम्ही छान पेपर देतायत आणि अचानक एखादा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आठवलं नाही, 2 मिनिटात डोळे बंद करतात तुम्ही आणि सर्च करतात की अरे याचं उत्तर काय, त्याचं उत्तर काय. एखादा जुना मित्र भेटला त्यावेळेस तर खूप तुमचा मित्र होता तो आणि अचानक समोर आल्यावर अरे यार याचं नाव काय, अरे यार शिट, असं करतो आपण. म्हणजे काय करतो, आपल्या ब्रह्मांडात या ब्रेन मध्ये सर्च करतो. त्या ब्रेनला ऍक्टिव्ह करण्यासाठी, शांत करण्यासाठी, हिलिंग देण्यासाठी पूजा असतात. ती पूजा आपल्याला नवग्रह शांती म्हणा किंवा जे काही प्रकार असतात त्या पद्धतीने. बरोबर. गुरुजी, हिंदू धर्मात आपण कोणतंही काम सुरू करण्याआधी सत्यनारायणाची पूजा करतो, तर त्यामागे काय तथ्य आणि काय लॉजिक आहे? आता जसं प्रभू श्रीरामांना ट्रोल केलं गेलं, खूप प्रकारे त्यांना परीक्षा देण्यात आली. राम असून आपल्याला वाटतं की मी 4 पुस्तकं वाचले, मला त्रासच नाही झाला पाहिजे किंवा देवा तू माझ्यासाठी काय केलं. तर तेव्हा आपण श्रीरामांचं किंवा कृष्णाचं थोडं बघितलं पाहिजे की अरे देव असून यांना पण त्रास झालेलाच आहे. तर धर्माचं आचरण करताना आपल्याला सगळ्यात जास्त गरज असते सत्य माणसांची, सत्य बोलण्याची. ही सगळ्यात जास्त गरज आहे. खोटं बोलू नका. खोटं बोलून खूप नुकसान होतं. बरोबर. खोटं बोलून तुम्हाला आठवून ठेवावं लागेल की मी काय बोललोय आणि ते लक्षात राहायला पाहिजे. हे लक्षात, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. खोटं बोलल्याने होतं काय की तुमच्यामध्ये निगेटिव्ह सेल्स निर्माण होतात आणि त्या भावना तुमच्या अशा नकारात्मक तयार होतात की त्याच्याने फूट पडते नात्यात, त्याच्याने फूट पडते तुमच्या क्लायंटमध्ये, त्याच्याने वाढत जातो अधर्म, त्याच्याने वाढत जातो ते खोटे लोक, चोर लोक. त्यामुळे सगळ्यात आधी महत्वाचं काय, सत्य बोलणे. बऱ्याच लोकांना खोटं बोलायची सवय असते. काही झालेलं नाही, रिझनच नाही तरी खोटं बोलतात. का? त्यांना हॅबिट असते. मग सत्यनारायण पूजा माझ्या दृष्टिकोनातनं, मी त्या तत्वातच जात नाही ती खरी आहे का खोटी. मला एवढंच कळतंय की सत्यनारायण म्हणजे सत्य बोलण्याचा संकल्प करणे. आणि एक शपथ, आता मला सांगा, आता हा कपडा आहे, तसा तिरंगा म्हणजे काय हो? झेंडा आहे. झेंडा आहे. भगवा म्हणजे काय? कलर. पण कलर आहे. भगवा म्हणजे आपला एक झेंडा आहे, ब्रह्मांडाचा रंग आहे, सकाळ आणि सुरुवात. बरोबर. त्याला जर कधी आपण, आता झेंडा हा फिक्स जेव्हा झाला, भगवा हा फिक्स जेव्हा झाला, त्याच्या आधी ते कपडाच होता. मी कोणाला अपमानित करण्यासाठी बोलत नाही, पण त्याला आपण मानतो की नाही नाही हा माझ्या भारत देशात, त्या कपड्याला सलाम असतो, त्या झेंड्याला सलाम असतो. का? की तुम्हाला ते दरवेळेस आठवलं जातं. एक स्मृतिचिन्ह आहे तुमच्या देशाचं, प्रतिनिधित्व करतोय तो कपडा. तो तर किचन मध्ये पण असतो, तो नाही करत आहे, कारण त्यांची रंगसंगती ती आहे. त्यामुळे तुम्हाला वारंवार सांगितलं जातं सत्य बोला, खरं बोला. आणि त्या पूजेमध्ये तेच सांगितलंय, जो खरं नाही बोलणार त्याचं काय नुकसान होईल. सत्यान पूजेचा अर्थ म्हणजेच सत्य बोलण्याचा संकल्प करणे. बरोबर. बरोबर. जसं नाथांनी सांगितलंय की जळी स्थळी काष्टी मही पर्वता, ईश्वर नांदे सर्वस्वी. सगळीकडे सत्य येतं, तू खोटं का बोलतोय? सत्य बोल. म्हणजे कोणतीही सुरुवात जी असेल, म्हणजे
व्यवसाय जरी असला पार्टनरशिप मध्ये तर सत्य बोलून तो करा, एकमेकांना फसवू नका. संसार जरी सुरू केला, लग्नानंतर बरेच लोक करतात, तर एकमेकांना फसवू नका. फसवणं आता लग्नानंतर सत्यनारायण करायचा का नाही करायचा असं काही हे नाही की कंपल्सरी केलाच पाहिजे किंवा असं अमुक ढमुक ते कलावती लीलावती जे काही पात्र त्याच्यात दाखवलेले आहेत. बरोबर. तर तो व्यक्ती येऊन तुमच्याकडे विष्णूचं पूजन करतोय, तो ब्राह्मणच असतो काही वेळेस ब्राह्मण नसतो, कोणी पूजा करतो वगैरे वगैरे. तर मला असं वाटतं की उपदेश कोणाहीकडनं घ्यावा आणि सत्य बोलण्याचा उपदेश. त्याच्यात काय सांगितलंय, तुमच्याकडे जर कधी गहू नाहीये तर तुम्ही तांदळाचा रवा घ्या, तुमची जशी परिस्थिती असेल तसं हे करा. बरोबर. आणि त्याच्याने तुम्हाला सांगितलेलं काय की कृषींची सेवा करा. पानं फुलं कुठून येतात, शेतकऱ्याकडनं येतात. तांदूळ कुठून येतात, शेतकऱ्याकडनं येतात. त्यांचा पण तो एक हे वाढतो की त्या निमित्ताने तुम्ही सत्य बोलतात आणि सुरुवात करतात कसली, आयुष्याची. बरोबर. आपला लाईफ पार्टनर भेटला, चल तुझ्यापासून आज काही लपवणार नाही, मी सत्य बोलतो. त्यामुळे ते अंतःकरण पवित्र असता करावे सत्यनारायण. ज्या वेळेस तुमचं मन शुद्ध आहे तोच मुहूर्त आहे, बाकी काही मुहूर्त नाही. तुमचं मनच नाहीये, नाही तर मनी नाही भाव आणि देवा मला पाव असेल हरित तेल खाटल्यावरही, असलं काय होत नाही. खरंय खरंय. गुरुजी, बरीच लोक नवीन घर घेतल्यानंतर वास्तुशांती करतात, तर तो काय प्रकार आहे आणि त्यांनी काय होतं? आता कसं आहे की अन्न वस्त्र निवारा ह्याच्यातला सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे निवारा. आता आपण साधं कॉम्प्युटर जरी घेतलं, काही पण घेतलं तरी बघ चला छान वाटतं आपल्याला, एक पवित्र भावनेने त्याला हळद कुंकू लावतो किंवा या गोष्टी असतात. तर वास्तू शांतीच्या वेळेस काय होतं की आपण भूमीवर शस्त्र चालवतो, भूमीवर आपण शस्त्र चालवतो, पाया खणकाम करतो, त्या भूमीला वंदन असतं. सॉरी म्हणतो आपण कोणाला, त्या देवीला. भूमी आपल्याला स्थिर करते ना, नाही तर ब्रह्मांडात सगळे उडत बसतील ना. तिने धरून ठेवलंय आपल्याला म्हणून तिला वंदन आहे. तिच्यामध्ये ग्रॅव्हिटी आहे म्हणून तिने धरून ठेवलंय. तिच्यातनं उत्पन्न झालोय आपण, त्याच्यातच जाणार आहे परत. त्यामुळे पहिला पाय ठेवताना आपण तिला वंदन करतो. तर घर बांधताना त्याच्यावर जे झाडं बिडं होते, जे पशु पक्षी होते, त्यांना सगळ्यांना साफ केलं. चला दुसरीकडे चला, हे मी विकत घेतले, माझं आहे, स्वार्थ साधला. त्यामुळे ते अष्टशल्य मेदिनी दोष सांगितलेले. त्याच्यामध्ये कुठले कुठले दोष आहे की आपण ते पशु पक्ष्यांना काढलं, ते वारुळ काढले, मुंग्यांची वारुळ होते. खरं ते भूमी त्यांच्यातलाच एक प्राणी आपण. पण असं कोणाचं घर नुकसान करून आपण दुसरा प्राणी घर नाही बांधत. नाही, प्रत्येक वेळेस कावळा वेगळं घरटं बांधतो, तो दुसऱ्याच्या याच्यावर अटॅक नाही करत. किंवा बरेचसे पक्षी आपापलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात. पण आपण काय करतो, सगळी भूमी साफ करतो आणि आपल्याला पाहिजे तसलं घर बांधतो आणि हे सिमेंटचं केमिकल किंवा या सगळ्या गोष्टीने म्हणजे नुकसानच करतो. थोडक्यात प्लास्टिक किती मोठा शत्रू आहे आपला, ते निर्माण करतो आणि मलमूत्र विसर्जन करतो आपण. तर ज्याच्यामध्ये माझा परिवार विस्तार होणार आहे, त्या वास्तूची, त्या भूमीची रिलॅक्सेशन, त्या भूमीला शांत. आता एखादा व्यक्ती कामावरून आला किंवा 6 महिने तो युद्ध खेळून आला, सीमेवर युद्ध खेळून आला आणि तो मुलाबाळांमध्ये परत रिलॅक्स होईल का लगेच? त्याला थोडा वेळ लागेल. त्याला शांत झोपीची गरज आहे, त्याला शांततेची गरज आहे, त्याला जेवायची गरज आहे. तर तो झाला रिलॅक्स, नंतर तो मुलांबरोबर खेळणार आहे. तर आपली जी भूमी आहे तिला एक रिलॅक्सेशनची पद्धत म्हणजे वास्तुशांती. त्याच्यामध्ये 8 प्रकारच्या धातूंचा आपण उपयोग केला जातो घर बांधताना. सुवर्ण, रजत, ताम्र, त्रपू, सीसक, कांस्य, लोह, पाषाण म्हणजे दगड. या सगळ्यांचा उपयोग करून आता माझ्या वास्तूसाठी जे काही सिमेंट वाळू आलेलं आहे ते दुसऱ्या भूमीतनं आलंय. मी तिकडे स्मशानातली भूमी तर नाही घेऊन आलो, नदीकाठची तर नाही आणला. नेमकं काय प्रकार झालेला आहे, कुठून आणलंय मी हे वस्तू? त्या वस्तूंना पण शुद्ध. आपण फळं आणल्यावर हे धुवून खातो ना, काय करतो आपण, फळं आणल्यावर धुवून खातो. मग हे पण आता याला धुणार कसं? हे आध्यात्मिक धुणं आहे, आध्यात्मिक क्लिनिंग आहे की मला याच्यात राहायचंय म्हणून वास्तुशांती करायची. म्हणजे आता माझ्या डोक्यातून क्लिअर झालं की वास्तुशांती का करतात. कारण त्याला लागणाऱ्या गोष्टी कुठून आल्या आहेत, त्याचं पास्ट काय, त्याचा भूतकाळ काय होता, कोणत्या भूमीतून आलंय, त्याची हिस्ट्री काय, हे सगळं आपल्यावर त्याचा इम्पॅक्ट होऊ नये, वाईट प्रभाव होऊ नये म्हणून आपण आध्यात्मिक क्लिनिंग ही प्रोसेस फॉलो करतो. सर, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक गोष्ट खूप आपल्याला कॉमन पाहायला मिळते. आपल्या घरी मिक्सर जरी घेतलं नवीन तरी आपण त्याची पूजा करतो. किंवा आर्मीमध्ये सुद्धा आता आपण पाहिलं, राफेल
आलं होतं, तरी आपल्या मंत्रींनी म्हणजे रक्षा मंत्रींनी त्यांची पूजा केली, तर हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? तर विषय असा आहे की जसं की कंपनीमध्ये हम्म. धोका असतो कुठल्याही गोष्टीच्या याच्यामध्ये घटना घडायचा. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. हा, एखादा लेबर तिथे अटकू शकतो, हम्म. त्याचा मृत्यू होऊ शकतो, किंवा बऱ्याचशा याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये लाखो टन वजनाच्या वस्तू असतात काही, हम्म. त्या हँडल करताना दोन विचार येतात, एक तर पॉझिटिव्ह, एक तर निगेटिव्ह. हम्म. कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये काही पण करताना, हम्म. जसं की आपण काहीही करताना गणपती बाप्पा मोरया म्हणतो, हो. काय आहे नेमकं हे? तर चला, तू गणपती आता बघून घे, हम्म. मी माझं माझं काम करतोय करतोय. असं. मग आता मिक्सर घेतलं काय हम्म. आणि साधा चमचा घेतला काय, हम्म. आपण त्याची आठवण काढलीच पाहिजे हम्म. की ज्याच्याने मी हे अनुभवतोय. मग ते तुमच्यासाठी छोटी गोष्ट असेल, एखाद्यासाठी मोठी गोष्ट असेल, खरंय खरंय. तर ती वस्तू आली. आता जसं की आता जसा आपल्या देशाचा राजा आहे, तो ज्या धर्माचा आहे त्याच्या पद्धतीने तो फॉलो करेल. हम्म. पूजा करणं म्हणजे काय, आता लहानपणी आपली आजी नजर उतरवते. आता एखाद्या मुलगा लहान छोटा जो आहे 5 वर्षाच्या आतमधला, तो गर्दीतनं जाऊन नंतर सतत रडतो, हम्म. मग त्याची नजर उतरवतात. हम्म. मग नजर उतरवता म्हणजे काय करता, मीठ त्याच्यावरून ओळून टाकता. म्हणजे जे काही स्ट्रॉंग एखादी वस्तू आहे, ती स्ट्रॉंग जी आहे त्या वस्तूने त्याचा ओरा क्लीन करतात. अच्छा. ते म्हणजे नजर उतरवणे. ते ओरा क्लीन करता आणि त्या वस्तूला परत पाण्यात टाकून देता, म्हणजे शांत करता. म्हणजे तो मुलगा रडायचा थांबतो. मग तसं पंचमहाभूतात निर्माण झालेल्या वस्तू ज्या आहेत, मग ते प्लास्टिकचं काही वस्तू असो का लोखंडी काही वस्तू असो, त्याचा ओरा क्लीन करणे म्हणजे त्याची पूजा करणे. खरंय. आणि ती पूजा केल्यानंतर ती वस्तू, त्याचा उपभोग आपण किती दिवस घेणार आहे माहिती नाही आपल्याला. हम्म. मग ते मिक्सर असू द्या, छोट मोठी गाडी असू द्या, त्याचे पूजन केले म्हणजे आज ती वाहन लक्ष्मी आपल्या दारात आली. हो. ती आपल्याला घेऊन जाणार आहे कुठेतरी, हम्म. तिच्यात आपलं आयुष्य आहे, तिच्यात आपली सेफ्टी आहे. हम्म. त्याच्यामुळे ह्या गोष्टींना पूजा करणं किंवा नारळ फोडणं हा. किंवा त्याला एक आपल्यासारखं समजणं येस. की तू माझ्यासारखा आहे. आपण सगळ्यात जास्त काळजी करतो आपली स्वतःची. बरोबर बरोबर. आपण मृत्यूला फार घाबरतो. हम्म. त्याच्यामुळे त्याची पूजा केली म्हणजे तुला मी ईश्वर तुल्य समजलं. हो. कॉम्प्युटर का असे ना, तू माझ्यासाठी ईश्वर आहे. आता ईश्वर काय प्रत्यक्ष येईल असं नाही, नाही नाही. जे काय आपण टीव्हीत बघतो असं मुकुट बिकुट घालून देव आले. तो कॉम्प्युटरच तुमचा गुरु आहे. येस. त्याच्या गुगलवर अर्धे प्रश्नांची उत्तर तुम्हाला भेटणार आहे. हो. मग त्याची पूजा करायला नको. येस येस. आता तुम्ही सोफा आणला, हम्म. एखाद्या गरीबाच्या घरात सोफा नसतो, हम्म. त्याची पूजन करायला पाहिजे की तू मला बसायला स्थान देतोय, त्याच्यासाठी त्या लाकडांचं बलिदान केलंय, हो. त्या झाडाला मारलंय आणि मग त्याला मी बनवलंय, मग त्याचं पूजन करायला नको. ही खरंय. उदात्त भावना आपल्या संस्कृतीत, हिंदू संस्कृतीत आहे. बरोबर. त्याच्यामुळे त्यांचं पूजन थोडं केलं पाहिजे. बरोबर. कारण या सगळ्या इक्विपमेंट्समुळेच आपलं लाईफ सोपं होतं सोपं, आणि लक्झरीज लक्झरी. आपल्याला मिळते आणि आराम म्हणता येईल आपल्याला. त्यांचं बलिदानाने आपल्याला आराम मिळतो, खरे असं म्हणाल काय हरकत नाही. तरी उदाहरणाने त्यांचे उपकार आपल्यावर आहेत. उपकार आहेत, उपकार आहेत. उपकार म्हटले जाऊ शकतात. गुरुजी, आपण कोणत्याही मंदिरात गेलो तर विविध प्रकारच्या पूजा तिकडे होताना आपल्याला दिसतात. कोणतरी नवग्रह शांती करताना दिसतं, कोणी गंगेत डुबकीच मारतंय, कोणी नवचंडी शांती करतंय, नक्षत्र शांती करतंय. तर याचा अर्थ काय आहे आणि कोणी कधी कोणती पूजा केली पाहिजे? तीर्थक्षेत्रावर ज्या पूजा होतात त्या काही वेळेस पित्रांसंदर्भात असतात, वैयक्तिक शांतिका असतात, त्या काही संगमावर करायला सांगितलेल्या आहेत. अच्छा. जसं की लगातार 3-4 दिवस सुट्टी आली तर प्लॅनिंग तयार असतं आपलं की कुठे फिरायला जायचं, काय करायचं. मग 3-4 आध्यात्मिक गोष्टी जिथं एकत्र येतात ना, त्याला संगम म्हणतो आपण. 2-3 नद्या एकत्र आल्या आणि तिथं शिव मंदिर पण आहे, पिंपळाचं झाड पण आहे, किंवा एक सुंदर असं वातावरण आहे की जे आध्यात्मिक तुमच्या गोष्टींना बूस्ट करेल. बरोबर. तुम्हाला छान वाटेल. मग तिथे नक्षत्राचे झाडं पण आहे आपले. आता काही लोक नक्षत्र शांती पूजा करतात किंवा या सगळ्या गोष्टी करतात. तर काय असतं की जसं की तुम्हाला हा लाल शर्ट खूप छान दिसतोय, थँक्यू. आणि त्यात तुम्ही तिलक पण लावलाय, त्याच्यामुळे खूप आध्यात्मिक दिसताय तुम्ही. तर आता या 2 शब्दांनी किती छान हसले तुम्ही. पण हेच जर कधी विरुद्ध बोललो तर हसू कमी होईल आणि आपण एकदम असं निरुत्साही होऊन बसू. तर आपल्याला आध्यात्मिक दृष्टिकोनातनं उत्साही करण्यासाठी हे विधी असतात. त्या उत्साहातनं आपण वेगळ्या पद्धतीने डेव्हलप होत असतो. बरोबर बरोबर. गुरुजी, माझा अजून एक प्रश्न आहे की जसं आपण हेल्थ चेकअप करतो प्रत्येक वर्षाला, प्रत्येकाने करायला पाहिजे, वर्षातून 2 वेळेस किंवा 3 वेळेस.
तर काही त्रास नसताना सुद्धा अशा कोणत्या पूजा आहेत ज्या आपण खरंच आपला ओरा क्लीन करण्यासाठी ऍटलिस्ट केल्या गेल्या पाहिजे. नाहीतर आपण काय करतो, समस्या आली, त्रास सुरू झाला, मग देवाचं आपल्याला आठवण येते. तर बरोबर. असं सहज सहज बरोबर. म्हणजे आपण आपल्याला काही त्रास नाही, हा सुद्धा उपकार आहे देवाचा. खरंय खरंय तर त्याची परतफेड मेंटेन मेंटेन ठेवण्यासाठी काही हा. गोष्टी असतात. हा. उदाहरणार्थ जसं की आता जसं तुम्ही म्हटले की हेल्थ चेकअप. हम्म. आता हेल्थ चेकअप वाला किंवा इन्शुरन्स वाला जेव्हा आपल्याला फोन करतो त्याचा फोन आपण पहिले कट करतो हम्म. किंवा त्याच्याशी बोलत नाही का, की तो त्याला 20-30% कमिशन असतं, हम्म. त्याच्यावर आपला डोळा असतो की नको याला कमिशन बघायला मी ऑनलाईन काढेल. हम्म. पण तुम्हाला ते लक्षातच राहत नाही. हम्म. आणि जेव्हा तुम्ही तुमचे फेसबुकला 10-15 हजार फॉलोवर आहे आणि 5,000 तुमचे फ्रेंड आहेत, हम्म. पण आयसीयूच्या बाहेर 2-4च लोक आहेत, हो, करेक्ट. ते खरे आपले. येस, त्यांना वेळ दिला गेला पाहिजे. हम्म. त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. तर ह्या गोष्टी घटना आपल्या करिअर मध्ये घडून येईल. हम्म. अचानक करिअरचं नुकसान होतं, हम्म. अचानक आरोग्याचं नुकसान होतं, हम्म. त्याला गंडांतर म्हणूया आपण. हम्म. आता काही गोष्टी सांगून येत नाही, हम्म. अचानक नुकसान काही गोष्टी होतात. तर मग ह्या गोष्टींना आपल्याला कसं दूर करायचं हे आपल्या हातात नाही, पण आपल्या हातात ढाल आहे. हम्म. पाऊस तर पडणारच आहे, छत्री तुमच्या हातात आहे, थोडंफार भिजणारच आहे, पण 100% भिजायपेक्षा निदान मोबाईल तर वाचेल. खरे खरे खरे. तर याच्यासाठी आपल्याला ऑरा क्लिनिंग करण्यासाठी काही पूजा असतात. आता तिथे कसा असतो विषय की जसं काय घडलंय आज दिवसभरात हे आपल्या आई वडिलांना किंवा आपल्या प्रिय व्यक्तीला सांगायची गरज नसते. घरात एंट्री केल्या केल्या त्याचा चेहरा बघून आपला प्रिय व्यक्ती ओळखतो की आज काहीतरी गडबड आहे. तसं त्या व्यक्तीला किंवा त्या देवतेला सांगायची गरज नसते की मला ही पूजा कशासाठी करायची. आपण फक्त केवळ सेवा प्रित्यर्थ, सेवा म्हणून जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा तुम्हाला खरं जे तुम्हाला आवश्यक आहे ते तुम्हाला मिळत असतं. तुम्ही तर पार गाड्या मागाल, बंगले मागाल, पैसा मागाल, पाहिजे ते मागू आपण, पण त्याची गरज आहे का, किंवा ज्याची खरंच गरज आहे ना ते तुम्हाला पहिले मिळतं आणि ज्याची गरज नाहीये ते तुमच्याकडनं काढून घेतलं जातं. मग आता नक्षत्र शांती, आता प्रत्येकाच्याच पत्रिकेमध्ये दोष असतात असं काही नाही, किंवा रोजच मुहूर्त असतो पूजेचा असंही काही नाही. त्या तीर्थक्षेत्रावर जाऊन त्या मंत्रांचं आपल्याला हिलिंग देणं, ते मंत्र बोलणं. आता इथे आर्थिक व्यवहार सगळा हे येतो. आता तिथं तुम्ही ब्राह्मणांचे मंत्र किंवा कोणाचेही मंत्र जर कधी स्पष्ट तुम्हाला वाटत नाही, तुम्हाला जर कधी तो व्यक्ती लालची वाटतो तर कशाला करायला पाहिजे. तर तुम्हाला जर कधी जिथे योग्य वाटतंय, मन शांत वाटतंय आपलं की नाही मला खरंच छान वाटतंय, तर तिथे आपण आपण पिण्या खाण्यात किती पैसे घालवतो किंवा बाकीच्या गोष्टीत पैसे घालवतो. तर वैयक्तिक हिलिंगसाठी, वैयक्तिक आत्मोन्नतीसाठी आपण छान पूजा, आणि असं काही नाही स्वतःही पूजा करू शकतो. पूजा एखाद्याला समजा करायची आहे तर तो 108 वेळा ओम नमः शिवाय म्हणू शकतो, जाऊन तिथे शिवमंदिरात बसू शकतो, काय दिलेलं आहे ते व्यवस्थित बघू शकतो. त्यामुळे वैयक्तिक पूजा पण आपल्याला करता येते. आता याच्यात असं आहे की तीर्थक्षेत्रावर जाऊन पिकनिक करण्यापेक्षा, ही पिकनिक झाली, इकडे गेलो तो म्हणून तिकडे गेलो, तिकडे गेलो तो, तिथं आपण तीर्थक्षेत्रावर जाऊन मुक्काम केला पाहिजे, मौन व्रत धारण केलं पाहिजे, खाणेपिणं बाहेर टाळलं पाहिजे, त्यावेळेस फलाहार जास्त केला पाहिजे. अशा पद्धतीने जर कधी आपण हे केलं तर चित्त, मन आणि शरीर तिघही शुद्ध होतं. खरंय खरंय. गुरुजी, काही लोक नास्तिक असतात, ते म्हणतात अरे मी देव अजिबात मानत नाही आणि हे पूजा वगैरे करणं, विधी करणं हे वेस्ट ऑफ टाइम आहे. पण काहीतरी होतं आणि त्यांना वाटतं की मी चुकलोय आणि मला परत फ्लो मध्ये यायचंय, परत ध्यान साधना करायची, मला मला अध्यात्म समजून घ्यायचंय, पूजेला सुरुवात करायचंय, पण कसं करावं हे त्यांना माहिती नसतं. तर त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही, त्यांनी ऍटलीस्ट सुरुवात कशी करावी? आता तुम्ही जे म्हटले की हे जे नास्तिक लोक आहेत किंवा ज्यांना असं वाटतं, आता हा जो पृथ्वीचा गोल आहे ना, याच संशोधन अजून पूर्ण झालेलं नाही की याच्या भूगर्भात अजून काय काय डेव्हलपमेंट आहे खाली, किती खोलवर. हा म्हणजे आपण फक्त 13 किलोमीटर पर्यंत छिद्र करू शकलोय, ते आपल्याला माहिती नाही त्याच्या पलीकडे काय. आणि पृथ्वीचा गोल हा केवढा मोठा आहे, त्याच्या पलीकडे आपण नाही जाऊ शकत आहे. तसं आपल्याला बऱ्याच प्रश्नांचे, आता हा जो समुद्र एवढा, त्याच्यापैकी फक्त 5% समुद्र आपण एक्सप्लोर करू शकलो आतापर्यंत. जेवढं पाणी 71% काय कितीतरी आहे समजा,
तर त्याच्यापैकी 5% आपण बघू शकलोय, त्याच्या पुढे आपलं टेक्नॉलॉजी फेल आहे. काही अंतरावर कॅमेरे चालणं, बर्मुडा ट्रँगल सारखे काहीतरी विषय आपल्याला माहितीच आहे, की नाही. ज्याच्या पलीकडे आपल्याला माहिती नाही की शरीरात काय काय. हम्म. आता अशा व्यक्तीला जर कधी नास्तिक लोक म्हणतात ना, की बा असं नाहीये, देव नाही किंवा अमुक नाही किंवा ढमुक नाही किंवा जे काय असेल ते, तर हो किंवा नाही या तत्वात ते जाऊ शकत नाही. 100% हो पण आहे पण, आणि 100% म्हणजे मानो तो पत्थर ना मानो तो भगवान. तर ते देव पण तोच आहे, दानव पण तोच आहे, माणूसच आहे तो. फक्त आपल्याला अध्यात्म म्हणजे आत्म अध्ययन करायचं, आतमध्ये बघायचंय काय चाललंय, आतमध्ये विचार करायचा काय. तुम्ही भोलेनाथांचं चित्र बघा, त्यांचे डोळे ना 80% बंद आहे, 20% उघडे. तर ते म्हणताय की बाहेर काही नाही, सगळं आतमध्ये. ध्यान करा, कुठे चुकतंय बघा, का नाही पूर्ण होते बघा, स्वतःचं अनालिसिस करा, ध्यान करा, शांत बसा. आणि मला असं वाटतं की आध्यात्मिक सुरुवात कशी होते, की काही नियम फॉलो करायचे असतात. जसं की ब्रह्मचर्याचं पालन. पशूंमध्ये आणि आपल्यामध्ये जास्त फरक नाही, फक्त आपल्याला काही गोष्टी बंधनात ठेवायच्या आहेत. कारण की बघा की सगळ्या प्राण्यांची रचना भूमीलगत आहे, सगळे प्राणी आडवेत. उभा कुठला प्राणी आहे का? तो फक्त माणूस आहे. कारण तुमची शक्ती ऊर्ध्व गेली पाहिजे, अधो तर चाललेलीच आहे. त्यामुळे तुमची शक्ती ही ऊर्ध्व गेली पाहिजे. तुमचा गोल फिक्स झाला पाहिजे ब्रह्मचर्यावरचा. बरोबर. ते ब्रह्मचर्य पालन केलं तुम्ही का 45 दिवसानंतर थोडे विलक्षण अनुभव व्हायला लागतात. आणि 4 वाजता उठायचा टायमिंग नाहीये, सचिन तेंडुलकरने सांगितलेलंच आपल्याला. 4 वाजता तुमचा मैदानात पोहोचण्याचा टायमिंग आहे. त्यामुळे तुमची झोप थोडी कमी असली पाहिजे. विद्यार्थी दशेमध्ये माणूस हा शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी असतो. तर तो एक छोटासा मला श्लोक आठवतो, तो मला सांगतो की विद्यार्थ्याचे 4-5 लक्षण आहेत, की काकदृष्टी बकत ध्यानम श्वान निद्रा आणि अल्प भोजन. काकदृष्टी म्हणजे त्याची नजर, कावळ्याला तुम्ही दगड मारून दाखवा, त्याला दगड लागणार नाही, तो दगड मारायच्या आधीच उडून जातो. पण कबुतराला 1 मिनिटात तुम्ही गार करू शकता, तो थोडासा मंद प्राणी. कबूतर पेक्षा कावळा कसा शार्प आहे. तर काकदृष्टी म्हणजे कावळ्याची तुम्हाला नजर पाहिजे, विचार करण्याची प्रवृत्ती पाहिजे. बकत ध्यानम म्हणजे बगळा बघा किती वेळ एका पायावर उभा राहतो शांतपणे. तो प्रॉब्लेम येतो, मासा येतो, त्याला अलगत उचलतो. बकत ध्यानम बगळ्यासारखं ध्यान पाहिजे की चाललंय काय, त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर नाही करून घ्यायचा आहे. सॉरी, त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर नाही करून घ्यायचा आहे. घरात भांडणं चाललेत, इम्पॅक्ट करून घेऊ नका, अभ्यास करा. कोणी सांगितलं तेलाचे बोळे घालून झोपू नका? भांडणं चालले, चाल द्या, अज्ञानी लोक आहे ते, भांडू द्या, कोणी का असत नाही. त्यामुळे विद्यार्थी दशेमध्ये बगळ्यासारखं ध्यान पाहिजे तुम्हाला. श्वान निद्रा, मी बघतो की मुलं अभ्यास करायपेक्षा झोपणं किंवा मोबाईलवर नको ते व्हिडिओ बघणं, या गोष्टी खूप, हे एज्युकेट आई वडिलांनी मुलांना करायला पाहिजे की झोप तुझी कशी पाहिजे. अल्प भोजन, तुम्हाला दिसला वडा का टाक तोंडात, दिसला समोरचा खा, दिसला पिझ्झा खा. असं खाऊन शी करायसाठी तुमचा जन्म झालेला नाही. तुमचा जन्म लिमिटेड, गरजेपुरतं खा. ते खाऊन तुम्ही सगळा वेळ लावणार कुठे? तुमच्या फोकसवर. आणि एवढं सगळं करून तुमचे रस वाढत जाणार, मेद वाढत जाणार, प्रॉब्लेम वाढत जाणार, रडत बसणार परत. त्यामुळे आध्यात्मिक बनण्याची ही प्रक्रिया, मला असं वाटतं, विद्यार्थी होणं खरा हीच आहे. गुरुजी, प्रत्येक गोष्ट करताना त्याच्या काही पद्धती असतात, काही बेसिक नियम असतात जे आपण पाळले पाहिजेत. तसंच शांती पूजा करताना जे कोणते बेसिक नियम आहेत ते आपण पाळले पाहिजेत. आता याचे तसं तर प्रकार भरपूर आहेत की नेमकं काय काय आहे. पण आता याच्यात कसं की शांती पूजा करताना काय आहे की आपण जसं उत्तम भेळ खाल्ली, पाणीपुरी खाल्ली, तर ते जिभेला छान वाटलं, पण मनाला छान वाटलं का? मग मनालाही छान वाटलं, मग आत्म्याला छान वाटलं का? छान वाटलं. मग शरीराला छान वाटलं का? तर नाही, फक्त जिभेला छान वाटलं, आहे की नाही? छान टेस्ट आली, पण पुढे आपले बिघडलं ना सगळं, किंवा ते आयुर्वेदाप्रमाणे नाहीये योग्य, तात्पुरतं ठीक आहे. खरं. तसं पूजा करताना आपल्या या 4-5 गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. जसं की तुम्हाला कम्फर्टेबल बसलं पाहिजे, म्हणजे धोतर सगळ्यात मेन सांगितलंय, कारण की
उन्हाळा भारतात आहे, हम्म. बाकीच्या ह्याच्यात उन्हाळा नाही, किंवा उन्हाळा हा विषय फार वेगळा आहे. त्याच्यामुळे आपला हा जो आहे ना हा उष्ण आहे देश. त्यामुळे आपण ढिले कपडे, धोतर वगैरे, जीन्स वगैरे आपल्याला काय खाणीत थोडी काम करायचं, ते खाणीत काम करायचं म्हणून त्याचा शोध लागला आणि आता ते कंपल्सरी झालंय सगळीकडे, तेच बरोबर. पॅटर्न सगळा आलाय. तर पूजा करताना आपल्याला छान मांडी वळून योगासनं करण्याच्या तयारीत असू अशी पूजा करता आली पाहिजे, म्हणजे देह शुद्ध. येस. आता शंख घंटिकेच्या याच्यात काय आहे? किंवा साऊंड हिलिंग काय प्रकार आहे तो? तर शंख घंटिका म्हणजे काय की आगमार्थन तो देवानाम, गमनार्थन तो राक्षसाम, कुरु घंटे महानाद देवताल्हादकारक, असा त्याच्यात श्लोक आहे. म्हणजे याचा अर्थ काय थोडक्यात? आगमन कोणाचं झालं पाहिजे? देवांचं. देवांचं आगमन म्हणजे शुभ विचार. देव म्हणजे काय? शुभ विचार, खरे खरे. उत्साह, आनंद देण्याची वृत्ती, हे म्हणजे देव आहे. आणि नुकसान, तोडाताडी हे असुर आहेत. मग देवांचं आगमन झालं पाहिजे, असुरांचं गमन झालं पाहिजे. त्याच्यासाठी मी घंटानाद करतोय. घंटाचा नाद जो आहे ना तो असा लांबून ओम असा येतोय, असा आहे. त्याच्यामुळे त्यांना प्रिय आहे. नाही तर आपण भांडे वाजवू ना, तर ते घंटेचा तो हे आहे. मग पूजा करताना छान घंटिकेचा नाद झाला पाहिजे, साऊंड हिलिंग झालं पाहिजे. त्याच्याने तुमचं मन जे आहे ना ते एक वेगळ्या पद्धतीने रिलॅक्स होतं, छान वाटतं. पूजेच्या वेळेस आपल्याला सांगितलंय बाहेर शंखनाद करायला सांगितलंय, घरात नाही सांगितलंय. तर घरात शंखनाद करू नये. तर मी प्रेक्षकांना पण सांगतो की घरात शंखनाद करायचा नसतो, घराच्या बाहेर शंखनाद करायचा असतो पूजा करताना. की तिथनं ती जी निगेटिव्हिटी आहे ना ती एक वेगळ्या पद्धतीचं ते कंपन होतं. ती निगेटिव्हिटी, तो आळस, तो राक्षस बाहेर जाऊन विलीन पावतो. आपल्यामध्ये पॉझिटिव्ह याचं हे होतं. त्यानंतर मला असं वाटतं की पूजेच्या दिवशी एक वेगळ्या पद्धतीचं एक उठणं म्हणा किंवा दशविध स्नान पावडर म्हणा, त्याच्याने आंघोळ केली पाहिजे. त्यानंतर थोडं एक अर्धा लिटर दुधाने आंघोळ केली पाहिजे, किंवा वाटीभर दूध, जेवढी परिस्थिती असेल. तर ते साबण न लावता, साबणामध्ये केमिकल आहे, ते तुमच्या छिद्रातनं त्वचेत जाणारच आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आयुर्वेदिक वस्तूंचा स्नान करताना उपयोग केला पाहिजे, कारण आपल्यासाठी दिवाळी, रोज पूजा करत नाही आपण, त्यामुळे अभ्यंग स्नान त्या दिवशी हे झालंच पाहिजे. त्यामुळे ते दुधाने तुम्ही स्नान करा. दूध इझिली कुठेही उपलब्ध होतं. त्यानंतर पूजा करताना तो फोन जो आहे, आता 5 मिनिटं नरेंद्र मोदींना भेटायचा टायमिंग भेटला तर आपण फोनवरच राहिलो तर महत्वाच्या गोष्टी राहून जाते. आपण पहिले फोन सायलेंट बाजूला ठेवून तर सृष्टी चालवणारा तो परमेश्वर, त्याची पूजा 2 मिनिटं भेटतोय आपण, तेव्हा फोनवर बोलतोय आपण, तर काही उपयोग नाही. त्याच्यामुळे फोन 2 मिनिटं बाजूला. आणि आजकाल उपवास पण मला असं वाटतं तसाच झाला पाहिजे. खरं तर आज पूर्णपणे फेसबुक बंद, एकदम उत्तम उपवास. मानसिक झाला ना उपवास, सोशल उपवास झाला. आज पूर्णपणे आई वडिलांची सेवा, आज पूर्ण परिवाराची सेवा, मोबाईल नाही. आज तुम्ही बघा की एक हातकडी, ती एक प्रकारची कडी आपल्या हाताला लागलेली, कंटिन्यू पाहिजेच तो अगदी. त्यामुळे ते नको पूजेच्या वेळेस. आणि कम्फर्टेबल बसता आलं पाहिजे, छान पूजा झाली पाहिजे. आणि जिथे स्पष्ट उच्चार येत आहेत तिथून आपण पूजा करत असतो, आणि त्या पद्धतीने आपल्याला ती फलप्राप्ती होत असते. आपण ध्यान करत असतो, आपल्याला मनशांती भेटत असते. एक प्रकारचं आपल्यावर आवरण, आपण एवढा मोबाईल त्याच्यावर स्क्रीन गार्ड वगैरे लावतो, ते लावताना पहिले त्याला स्वच्छ पुसतो आणि मग ते गार्ड लावतो. आणि त्याच्या आधीच गार्ड लागला तर काय होईल? चुकीच्या गोष्टी त्याच्यात येतील, धूळ येईल त्याच्यामध्ये, एखादा पीस येईल एखादा. त्याच्यामुळे त्याला स्वच्छ करून मग आपण हे करतो. तसं हे आध्यात्मिक आवरण आणि पहिले क्लिनिंग, आपण एक प्रकारे पहिले क्लिनिंग करतोय देहाची, मनाची, आणि मग ती पूजा करतोय. म्हणजे ती एकदम सात्विक पूजा होते. आणि पूजा झाल्यानंतर रुद्र कलशातलं पाण्याने आपण जेव्हा आंघोळ करतो तर ते एक प्रकारचं गंगेचं पाणी असतं, कारण पाण्याला स्मरण आहे. 3 अवस्था पाण्याला येते, द्रवरूप आहे, जलरूप आहे, आपलं त्याची वायू पण होते पाण्याची. पाण्याला स्मरण आहे. आपण पाण्याची नासाडी केली ना तर घरामध्ये पैशाची नासाडी होते. हे तुम्ही जरा अनुभव घेऊन बघा. ज्या लोकांच्या घरामध्ये नळ लिकेज आहे तिथे बघा पैसा टिकत नाही, तिथे खूप प्रॉब्लेम असतात. जिथे नळ लिकेज आहे, गटार उघडे आहेत, अशा ठिकाणी आरोग्य आणि पैसा यांचे खूप नुकसान हे असतं. गुरुजी, एका माझ्या प्रश्नाचं उत्तर आज मला मिळालं की माझ्या मनात सुद्धा विचारायचे की पूजा करताना धोतरच का घालतात बाबा. तर आता मला क्लिअर झालं की पूजा विधी मोस्टली जास्त वेळपर्यंत चालते, आणि तुम्हाला जर कम्फर्टेबल नसेल
डिस्कम्फर्ट होत असेल तर तुमचं लक्ष त्या साईडला जातं की बॅक पेन होतंय, की कुठेतरी आपल्याला डिस्कम्फर्ट होतोय. पूजेतून तुमचं लक्ष विचलित होतं आणि ते कुठेतरी कनेक्शन लूज होतं आपलं पूजेमध्ये. आता कसं आहे की वस्त्र हा पण एक थोडा मोठा विषय आहे हम्म. की वस्त्र जे आहे त्याच्यावर आघात केलेला आहे, कापलंय त्याला, त्याच्यावर सुई ही झाली, शिवलेलं आहे ते. त्यामुळे पूजा करताना धोतर हे एकदम सात्विक, शांत आणि ते शिवलेलंच नसतं. हा. त्याच्यामुळे ते पूजा करताना घातल्यावर काय होतं की आपण त्या पद्धतीने रिलॅक्स होतो, त्या पद्धतीने वा. आपल्याला छान वाटतं. त्यामुळे आपल्याला धोतर खरं सांगितलेलं आहे. मग त्याला ज्याला जसं जमेल त्याने लुंगी लावावं, कोणी 2 पायाचं, कोणी असं, जसं त्याला नेसता येईल त्याने वरती उपरणं ते धोत्राचंच आणि वा. खाली पण हे आणि लंगोट. वा. तर त्याच्यामुळे आपल्याला जी सात्विकता मिळते, जे आपले सप्तचक्र एक वेगळ्या पद्धतीने व्हायब्रेट करतात त्या मंत्रांनी ती ऊर्जा एवढी होते. उदाहरणार्थ तुम्हाला आता एक गंमत दाखवतो. आपण एखादा मंत्र म्हणायची प्रॅक्टिस करूया. कुणीही कुठलाही मंत्र म्हणा आणि हे करा. आता मी एक मंत्र म्हणतो. हरिः ओम आनो भद्राः क्रतवो जन्तु शुभतो दब्धासो अपरितास उद्भिदाः. अर्धाच मंत्र म्हटलं मी आता. पण जेव्हा मी मंत्र म्हणतोय आणि जेवढेही लोक ऐकतायत तेवढ्या या 10 सेकंदात तुम्ही विचार कुठलेही करू शकले नाही. खरंय. त्यामुळे जेव्हा मंत्र चालू असतात ना तेव्हा विचार गुलून जातात, तेव्हा निगेटिव्हिटी गुलून जातात. ते आपण मन बघायला लागतं, अरे काय चाललंय, समजत नाही, डायरेक्ट हृदयात जातंय, ते डायरेक्ट तुमच्या अंतरात्म्यात उतरतंय, ते फिलिंग होत आहे तुम्हाला. त्यामुळे मंत्राची जी ऊर्जा आहे, मंत्र म्हणजे काय, शक्ती. आणि या समाजात वावरण्यासाठी शक्तीच पाहिजे. ज्याच्याकडे पॉवर आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, तोच शक्तिमान आहे. तर तुमची पॉवर, मग ती आध्यात्मिक असू द्या, शारीरिक असू द्या, आर्थिक असू द्या, ती वाढवायची शक्ती म्हणजे मंत्र. बरोबर. गुरुजी, आज बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आज आम्हाला मिळाली. आपण सहज बोलून जातो की मी हा उपवास करतोय, मी या देवाची पूजा करतोय, मी इतकं दान धर्म केलं. तर हे तुम्ही देवाला नाही देता, तुम्ही स्वतःचं भलं करण्यासाठी, तुमचा ओरा क्लीन करण्यासाठी आपण हे करतो. कारण देवाला या गोष्टींची गरज नाहीच आहे, कारण की तोच करता धरता आहे. त्याने हे सगळं निर्माण केलंय आणि तुम्ही त्यातलंच त्याला परत करतायत. तर ही भावना किंवा हे विचार आपल्या डोक्यात कुठेतरी येतात, तर ते कम्प्लिटली रॉंग आहेत. आणि आपण आपल्या चांगल्यासाठी, आपला ओरा क्लीन करण्यासाठी, आपल्या मनात सद्बुद्धी येवो, चांगले विचार येवो आणि चांगलं कर्तव्य आपल्याकडनं हो, धर्माची सेवा हो, मनुष्य जन्माची सेवा हो, प्राण्यांची सेवा हो, या सगळ्यांसाठी आपण पूजा अर्चना करत राहतो. की काही चुकून काही वाईट काम करताना जी भीती आपल्या मनात येते ती आपल्याला रोखते की तू हे करू नकोस. आणि खरंच जी लोक हे अध्यात्म फॉलो करतात त्यांच्याकडनं वाईट कृत्यांचं प्रमाण ऍटलिस्ट कमी होतं, असं असं माझं क्लिअर झालं माहिती. एक्झॅक्टली. तुम्ही बघा की आध्यात्मिक जपजाप्य करणारे किंवा आध्यात्मिक लोकांचं कधी जास्त नुकसान होत नाही. किंवा त्यांच्या परिवारातले मुलं बघा एक वेगळ्या पद्धतीने शिकतात. आणि जे आध्यात्मिक नाहीये किंवा ज्यांचं खाण्यापिण्यावर बंधन नाहीये, संस्कारावर बंधन नाहीये, ज्यांचा गोल फोकस नाहीये, ते व्यक्ती बघा. तुम्ही झोपडपट्टीतनं एक राऊंड मारा, तुम्हाला लगेच लक्षात येईल की यांचा वेळ कुठे वाया चाललाय. आणि तुम्ही एखाद्या चांगल्या सोसायटीतनं तुम्ही एक राऊंड मारा, तिथे असे भांडणं दिसत नाही किंवा आपल्याला वादविवाद दिसत नाही किंवा लोक एज्युकेट होतात, चांगल्या पद्धतीने शिकतात, बरोबर आहे, व्यवहारी होतात. तरी मला आजच्या पॉडकास्ट मधून एक गोष्ट आपल्याला समजली की आपल्या धर्मात इतकं ओपननेस आहे सर, की प्रत्येक गोष्टीची पूजा आपण करतो. म्हणजे धरतीची पूजा आपण करतो, वृक्षांची पूजा करतो, प्राण्यांची करतो, डोंगराची करतो, दगडांची, म्हणजे सगळी आपल्यासाठी एव्हरीथिंग समान आहेत. आणि ही जी लोक म्हणतात की आपल्याला ऍडव्हान्स व्हायचंय, पण तुम्हाला संस्कृतीला धरून ऍडव्हान्स व्हायचंय. ऍडव्हान्स म्हणून म्हणजे या सगळ्या गोष्टींना नाकारणं हा मूर्खपणा आहे. कारण की जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांचा शोध आजकालचं मॉडर्न सायन्स लावू शकलेलं नाही आणि त्याचं अस्तित्व आपण नाकारू शकत नाही. तर प्रेक्षकांना हे बरेच प्रश्नांचे उत्तर आज मिळाले असेल की कोणती पूजा का करावी, त्याचे अर्थ काय असतात, ती कशी करावी आणि ती करताना कोणते कोणते बेसिक नियम आपण पाळायचे. पाळायचे.
तर डेफिनेटली तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. मित्रांनो, हा पॉडकास्ट पाहिल्यानंतर तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. गुरुजी त्यांचे उत्तर नक्की देतील आणि पुढच्या भागात सुद्धा आम्ही रत्नशास्त्र या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. पण त्याच्या आधी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.